तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथेमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, तर त्याचा प्रॉब्लेम सेट आपण मागच्या व्हिडिओपासून स्टार्ट केला होता. तर त्या प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 2 आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x - 6y = 3. तर हे जे इक्वेशन आहे त्याचं जर ग्राफ काढायचं असेल, या व्हॅल्यू दिल्या असतील, एक्सच्या व्हॅल्यू दिल्या असतील तर वायच्या व्हॅल्यू काय येतील आणि वायची दिली असेल तर एक्सची काय येईल. हा टेबल कंप्लीट करायचा आहे आपल्याला. टेबल कंप्लीट करताना काय करणार, पहिल्यांदा याचे दोन्ही पार्ट आहेत, म्हणजे दोन पार्ट आहेत. तर फर्स्ट बघा, इक्वेशन काय दिलेलं आहे, 2x - 6y = 3 हे आपलं इक्वेशन आहे. त्यातली पहिली व्हॅल्यू इथे काय दिली आहे बघा, x = -5. सो हे लिहूया, पुट x = -5. तर x ची व्हॅल्यू किती पुट करायची, -5 करायची. सो 2x 2 मल्टिप्लाय x आहे. तर x ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, -5 - 6y = 3. ओके. तर याच्यामध्ये समजा आपण हे केलं, पहिल्यांदा मल्टिप्लाय केलं, 2 × 5 10 येणार आणि मल्टिप्लिकेशन मध्ये एकच मायनस असेल तर -10 येणार. ओके. -6y = 3. आता हा -10 या 3 कडे येऊन काय होईल, प्लस. सो -6y = 3 + 10. ओके. -6y = 13. सो मल्टिप्लाय -6 इकडे येऊन काय होईल, डिवाइड. सो 13/- 6. ओके. मल्टिप्लाय -6 काय झालं, डिवाइड झालं. ओके. 13/- 6. शक्यतो हे लिहायचं कसं असतं, मायनस साइन आहे ते वरती लिहायचं, म्हणजे -13/6. ओके. इथे लक्षात ठेवा, मल्टिप्लायचा डिवाइड होताना साइन चेंज होणार नाही. फक्त मल्टिप्लायचा डिवाइड होईल आणि 6 ने डिवाइड होत नाही म्हणून आपण आहे तसं ठेवलं. याचा आन्सर काय आला, वायची व्हॅल्यू किती आली, -13/6. ओके. असं आहे ते, -13/6. मग पॉईंट कसा येईल, तर पहिला एक्स लिहा -5 आणि दुसरं काय लिहा, वाय लिहा -13/6. तर हे पहिल्याचा आन्सर झाला आपला. आता आपण दुसऱ्याचा आन्सर बघूया. दुसऱ्यासाठी परत एकदा इक्वेशन राईट डाऊन करूया. इक्वेशन काय आहे आपलं, 2x - 6y = 3. तर याच्यामध्ये y ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 0 दिली आहे. सो पुट y = 0. ओके. सो 2x -6 मल्टिप्लाय 6y 6 मल्टिप्लाय y ची व्हॅल्यू किती येणार, 0 पुट करायची, = 3. सो 2x 6 × 0 म्हणजे किती येणार, 0 = 3. ओके. 2x - 0 कुठल्याही नंबर मधून 0 मायनस केला, आन्सर तेच येणार. ओके. सो 2x = 3. कारण 2x - 0 म्हणजेच 2x येणार. तर 2x चं मिनिंग काय, मल्टिप्लाय 2 इकडे 3 कडे येऊन काय होईल, डिवाइड. सो x = 3 / 2. ओके. x ची व्हॅल्यू किती आली, 3 डिवायडेड म्हणजे 3/2. इथे लिहूया, x ची आलेली व्हॅल्यू 3. तर ते 3 आहे, 3/2. मग पॉईंट कसा लिहायचा, पहिला काय लिहायचा, इथे लिहायचं. ओके. पहिला 3/2, 0. हे तुमचं काय झालं, आन्सर झालं, कंप्लीट द टेबल्स. ओके. हा सेकंड क्वेश्चन झाला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो ग्राफिकल मेथड आहे तो बघूया.